नमस्कार मैत्रिणींनो. काल मी एक पोस्ट टाकली होती इयर कपसाठी. तर त्यामध्ये मी तुम्हाला 4 ऑप्शन दिले होते आणि तुम्हाला विचारलं होतं, की तुम्हाला कुठला इयर कप शिकायला आवडेल. तर ए आणि डीसाठी मोस्ट ऑफली कमेंट आलेल्या आहेत. तर आपण आज डी नंबरचा इयर कप बघणार आहोत. तर त्यासाठी इथं मी फ्लॉवर ऑलरेडी तयार करून घेतले आहेत. ज्यांना फ्लॉवरचा व्हिडिओ बघायचा असेल, तर प्रोफाईलवर ऑलरेडी आपला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर बेससाठी इथं मी 20 गेजची वायर घेतली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्या 20 गेजच्या वायरवर लूप तयार करून घ्यायचा आहे. लूप तयार केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यावर फ्लावर पॅक करून घ्यायचं आहे. तर फ्लावर पॅक करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, की फ्लावरची जी पाकळी आहे ती एकमेकांवर नको यायला. त्याप्रमाणे मेजरमेंट घ्यायचा आणि मग लूप तयार करायचा. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लूप झाल्यानंतर आपण ते फ्लावर त्या लूपवर ठेवून तारेने पॅक करून घ्यायचं आहे. तर तारेने पॅक करताना एक काळजी घ्यायची, की एका पाकळीला वेढा दिल्यानंतर अपोझिट साईडला आणून दुसऱ्या पाकळीला आपल्या वेढा द्यायचा आहे. असंच अपोझिट करून आपल्याला पूर्ण फ्लावर ते पॅक करून घ्यायचं आहे. फ्लावर लूपवर पॅक झाल्यानंतर उरलेली तार आपल्याला वरच्या साईडला आणून कट करून घ्यायची आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला थर्ड फ्लावरला पण करायची आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं फ्लावर हे पॅक झालं आहे. आता आपल्याला कानावर लावण्यासाठी त्याला मागच्या साईडला बेस तयार करून घ्यायचा आहे. तर बोटांवर ठेवून त्याला मागच्या साईडला बेंड करून घ्यायचा आहे वीज गेजच्या तारेला. बेंड केल्यानंतर आपल्याला हवी तेवढी तार ठेवायची आणि तिला उरलेली तार कट करून आपण तिथं एक लूप द्यायचा, जेणेकरून कानाच्या बॅक साईडला आपल्याला ती तार टुचणार नाही. फ्लावर लावल्यानंतर खालच्या साईडला जी वीज गेजची तार उरलेली होती तिला मी लूप देऊन त्या ठिकाणी मला लटकन लावायचं. तर लटकन लावण्यासाठी मी लोरियल्स आणि चेनचा यूज करते. तर जम्पिंगच्या साहाय्याने आपल्याला लोरियल्स त्या चेनमध्ये अटॅच करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपले इथे इयर कप तयार झाले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.